ताज लँडसेंडमध्ये मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। काही वेळापूर्वी तर्क लावले जात होते की ते दोघं जण एकत्र एका ठिकाणी काय आहेत, परंतु आता हे स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईच्या ताज लँडसेंडमध्ये बैठक चालली आहे आणि गेल्या 20 मिनिटांपासून मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बैठक सुरू आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज ठाकरे यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम वेगळा होता, परंतु तो मागे ठेवून ते काही वेळापूर्वी ताज लँडसेंडवरती पोहोचले आणि त्यानंतर आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये कुठेही उल्लेख नसताना मुख्यमंत्री सुद्धा अचानक ताज लँडसेंडवरती पोहोचले। आता या दोघांमध्ये बैठक होतीये। दोघांच्याही आजच्या वेळापत्रकात कुठेही या भेटीचा उल्लेख नसल्यामुळे जास्त तर्क आहेत। वेदांत, पुन्हा तुझ्याकडे येतेय। कदाचित या गोपनीयतेमुळे किंवा याचा उल्लेख कुठेही औपचारिकरित्या त्यांच्या वेळापत्रकात नसल्यामुळे तर्क आणखीन होत आहेत की अशा पद्धतीची अचानक भेट का व्हावी? वेदांत, वेदांशी नंतर बोलूया। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे आपल्या सोबत आहेत। अभिषेक, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। 20 मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली आहे। महायुतीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा संदर्भ, याचा अर्थ कसा लावायचा? नक्कीच एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशा प्रकारची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे हे भेटले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एकूणच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे आपल्याला फ्रिक्वेंटली भेटताना पाहायला मिळत असतात। एकूणच काही विकास कामं असतील, अनेक गोष्टी असतील, त्या संदर्भात त्यांच्या चर्चा होताना पाहायला मिळतात। मात्र सध्याला जर का पाहायचं तर या भेटीला याचमुळे महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं जर पाहायचं तर मागील काही दिवसांपासून युती संदर्भात देखील चर्चा सुरू होती। एकूण लोकसभे दरम्यान देखील चर्चा आपल्याला सुरू असताना पाहायला मिळालेली होती। दुसरीकडे मनसे आणि शिवसेना या संदर्भात देखील चर्चा सुरू होती आणि आता भाजप आणि एकूणच देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग मनसे कडनं राज ठाकरे असतील हे भेटताना आपल्याला दिसतात। त्यामुळे कुठंतरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं ही भेट आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर कुठेतरी उद्धव ठाकरे हे यांच्याकडनं पुढाकार घेतला गेलेला आहे। दुसरीकडे मनसे पण म्हणत होतं की आम्ही एकूणच महाराष्ट्र वाढीसाठी कुठेतरी महाराष्ट्र एकीकरणासाठी देखील आपण एकत्र येण्याच्या दृष्टीनं पाहावं। मात्र यात कुठेतरी बॅक ऑफ द ग्राउंड जर का पाहायचं तर मनसे आणि महायुती यांच्या चर्चा सुरू आहेत का असे देखील सध्याला प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। एकूणच सदिच्छा भेट म्हणावी तर ही सदिच्छा भेट नक्कीच नाही आहे, राजकीय भेट असल्याचं देखील कळतं आहे आणि यात राजकीय चर्चा देखील आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत। मागील 20 ते 25 मिनिटांपासून या दोघांच्याही चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे। मुख्यमंत्र्यांचा आजचा जर का शेड्यूल पाहायचा तर 12 वाजता मुख्यमंत्री हे सह्याद्रीवर बैठका ज्या आहेत त्या घेताना आपल्याला पाहायला मिळणार होते। म्हाडा संदर्भातले जे प्रकल्प आहेत त्या संदर्भात आपल्याला बैठक जी आहे ती पाहायला मिळणार होती। त्या अगोदर मुख्यमंत्री शेड्यूल व्यतिरिक्त भेट घेताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच एकूणच येत्या काळामध्ये जे प्रभाग रचना जी आपल्याला सध्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच राजकीय घडामोडीला देखील सध्याला वेग आल्याचं दिसतं आहे। अभिषेक, आज ठिकठिकाणी बॅनर्स सुद्धा लागलेले आहेत। ठाकरे म्हणजे ठाकरे काका आणि पुतण्या म्हणजेच आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे दरम्यानच्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या अपडेट देऊया की आज ताज लँडसेंडमध्ये राज ठाकरे आणि फडणवीसांची बैठक होतीये। आपल्यासोबत या क्षणी भाजप नेते राम कदम आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। राम कदमजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आणि आत्ताच्या क्षणीची महत्त्वाची अपडेट अशी आहे की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये ताज लँडसेंडमध्ये बैठक होतीये, राजकीय चर्चा होतीये असंही कळतंय। आपली प्रतिक्रिया? आता दोन राजकीय नेते भेटले तर राजकीय विषय निघणारच, हे स्वाभाविक आहे। पण महाराष्ट्राची एक संस्कृती पूर्वापार राहिलेली आहे की जरी करता दोन वेगळे पक्ष असले तरी पक्षाच्या पलीकडे जाऊन आपले व्यक्तिगत मैत्रीचे संबंध जपणं ही महाराष्ट्राची स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासूनची ती एक पूर्वपीठिका राहिली आहे। राहिला प्रश्न
आता महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, तर त्याच्यामुळे प्रत्येक भेटीला आपण राजकारणाशी जोडणं काही योग्य ठरणार नाही. पण ही गोष्ट मी स्वीकारतो की दोन राजकीय नेते भेटल्याच्या नंतर काही ना काही राजकारणाचे विषय निघत असतात. पण नेमके भेटीचं काय कारण, काय मुद्दे, काय अजेंडा, या बाबतीत पूर्णपणे स्पष्टता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच देऊ शकतील, स्वतः माननीय राजसाहेब ठाकरे देऊ शकतील, त्याबाबत बोलता येणार नाही. पण राहिला प्रश्न, आपण वारंवार म्हणतात की मनसे आणि उबाटा यांची युती होईल का? अहो, मनसेनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार स्वीकारलेत आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेत. जे बाळासाहेबांचे दुश्मन आहेत काँग्रेसवाले, त्यांना ते गळाभेट करतायत. तर त्याच्यामुळे ते मनसेच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना रुचेल का? नाही रुचणार. आणि उभाटाचे 90% लोक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेत, हे मान्य करावं लागेल. आता उरलेले 10% लोक उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मिठी मारले म्हणून ते देखील मनसेबरोबर युती झाली तर मनसेच जातील. एक स्वाभाविक आहे ना. त्यामुळे चर्चेसाठी ठीक आहे, काही लोक बॅनर लावतात, माध्यमांमध्ये चर्चा होते. पण मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे की जोपर्यंत उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत मिळवलेला हात सोडत नाहीत आणि हिंदुत्ववादी विचार पुन्हा त्या विचारांवर येत नाहीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या, तोपर्यंत ह्या चर्चा केवळ चर्चाच राहतील, या तथ्य काही निघणार नाही. पण राम कदमजी, यामध्ये असं आहे की ठाकरेंच्या सेनेचे पहिल्या फळीतले नेते किंवा मनसेचे पहिल्या फळीतले नेते एकमेकांना भेटून युतीच्या चर्चा करताना दिसतात, सकारात्मकता दाखवतात. पण दुसरीकडे मात्र तुमची अशी इच्छा नाहीये का, किंवा भाजपची अशी इच्छा नाहीये का की ही युती व्हावी? नाही, आमच्या इच्छेचा काय संबंध आहे? दोन स्वतंत्र पक्ष आहेत. मी तुम्हाला सांगितलं की मी प्रवक्ता म्हणून भूमिका मांडत नाहीये. एक कार्यकर्ता या रूपानं पाहताना उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आले, त्यांनी पाकिस्तानचे झेंडे नाचवले. कुठल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना किंवा राजसाहेबांना हे आवडणार आहे का? नाही आवडणार. उठल्या सुटल्या दररोज सकाळी राहुल गांधीचं कौतुक करतात, हे माननीय राजसाहेबांना आवडणार आहे का? नाही आवडणार. तर त्याच्यामुळे जोपर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मूळ हिंदुत्ववादी विचार बोलण्यापुरता नाही, कृतीतून तो उद्धव ठाकरे आणि कंपनी आणत नाही, तोपर्यंत हे कसे काय दोघे लोक हात मिळवतील? आणि मिळवला तर मतदार कसं काय ते स्वीकारेल? पण गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची जरी आपण वक्तव्य पाहिली, ती सुद्धा काहीशी विद्यमान सरकारच्या विरोधात असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे ठाकरे कुटुंबातले, ठाकरे बंधूंमधले स्नेहबंध मात्र खूप घट्ट होताना दिसत आहेत. मग ते कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं असू दे किंवा मग मनमोकळ्या गप्पा मारताना दिसणं असू दे. नाही, आता त्यांचं नातं आहे, त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमाचं भेटणारच. मुळामध्ये आपल्याला हे मान्यच करावं लागेल की कोणताही पक्ष हा एका राजकीय विचारावर चालत असतो. आता ह्या दोन्ही पक्षांचे राजकीय विचार पूर्णपणे वेगळे आहेत. मनसेचा विचार हा हिंदुत्ववादी आहे आणि उद्धव ठाकरेंचा विचार तुम्ही पाहिलाय लोकसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने कोणाला कुरवाळत होते. तर त्याच्यामुळे जोपर्यंत राजकीय विचारामध्ये एक वाक्यता येत नाही, एक मत होत नाही, तोपर्यंत युती कशी होईल? आधी त्यांना राहुल गांधीचा हात तर सोडावा लागेल, बाळासाहेबांच्या विचारावर यावं तर लागेल. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत 90% लोक का गेले हो? त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेला आणि उरले सुरलेले जायच्या तयारीत आहेत. जर उद्या माननीय राजसाहेबांसोबत जर उभाटा गेली तर राजसाहेबांचा स्वतःचा करिश्मा, त्यांचं वक्तृत्व, त्यांची शैली, त्या प्रभावाखाली उरले सुरलेले उभाटाचे मनसे जॉईन करतील भविष्यात. तर तो धोका सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब स्वीकारतील असं कार्यकर्ता म्हणून मला वाटत नाही. पण दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत, त्यांनी त्यांचे निर्णय घ्यायचे. पण मुंबई महापालिकेवर मात्र आमचा महायुतीचा झेंडा कामाच्या ताकदीवर आम्ही फडकावू. ठीक आहे राम कदमजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार अशी वातावरण निर्मिती झाली असतानाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. त्यामुळे ही वातावरण निर्मिती वाटाघाटीसाठी होती का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं,
याच्यातच राज ठाकरे साहेब जर BJPला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं. तर या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट गेल्या 30 मिनिटांपासून जवळपास अर्ध्या तासापासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये ताज लँड्स एंडमध्ये बैठक सुरू आहे. दोघांच्याही आजच्या वेळापत्रकामध्ये या बैठकीचा उल्लेख कुठेही नव्हता, पण आपल्या वेळापत्रकांमधून वेळ काढत आणि काहीशी वाट वाकडी करत ही बैठक होताना दिसतेय. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. गेल्या 2 महिन्यांपासून सातत्यानं 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत होत्या, बॅनर्स लागायला लागले होते आणि आता ही बैठक होतीये. तर ताज लँड्स एंडच्या बाहेरून आपले प्रतिनिधी अजय माने आपले सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, अर्धा तास झाला या दोघांची बैठक सुरू आहे. राजकीय वर्तुळात बराच खल होतोय, काय अपडेट्स आहेत सध्याचे? आपण जर पाहिलं तर मागच्या काही वेळापासून जे ते राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या आतमध्ये बैठकीला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतात. यात विशेष बाब म्हणजे की 9:40 जे ते राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले होते. त्याच्यानंतर 10:35 जे ते देवेंद्र फडणवीस या ठिकाणी जे ते पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर आता अर्ध्या तासाहून अधिकचा वेळ जो आहे तो उलटून गेलेला आहे, पण अजूनही ही बैठक जी सुरूच आहे. दोन्ही नेते जे ते आतमध्ये चर्चासत्र सुरूच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा आता आपल्या समोर जो दृश्यांमध्ये दिसतोय तो मुख्य द्वार आहे. या मुख्य द्वाराने हे दोन्ही नेते आतमध्ये न जाता मागच्या बाजूने जो पार्किंगच्या इथून जो दुसरा द्वार आहे ताज लँड्स एंडचा, त्या द्वारातून आतमध्ये प्रवेश घेताना आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे एकीकडे मुख्य द्वारातून न जाता जे ते राज ठाकरे किंवा मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्या द्वाराने आतमध्ये जात होते. यात विशेष बाब म्हणजे की मागच्या काही दिवसांपासून ठाकरेंचे एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असताना या भेटीगाठी होत आहेत, त्यामुळे राजकीय भवया उंचवल्या गेलेल्या. विशेश बाब म्हणजे यात जर आपण पाहिलं तर एकीकडे नेहमी राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असतात, पण ही भेट एक शेड्यूल मध्ये असते किंवा मग फडणवीसांच्या घरी असते किंवा मग राज ठाकरे यांच्या घरी असते, पण थेट एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कुठलंही शेड्यूल नसताना जर भेट होत असेल तर त्याच्या नेमकं राजकीय अर्थ घ्यायचा काय हा नवा प्रश्न उपस्थित होणार आहे. दुसरीकडे मग राज ठाकरे देवेंद्र फडणवीस भाजप महायुती सोबत जाणार का हा नवा प्रश्न आणि नव्या गोष्टी चर्चेला येऊ लागलेत. यात आणखी एक महत्वाची बाब पाहायला गेली तर देवेंद्र फडणवीसांच्या आज महत्वाच्या बैठकी ज्या आहेत त्या सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार होत्या. त्या बैठकींचं शेड्यूल सुद्धा आलं होतं आणि त्या बैठकींच्या आधीच राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी भेटीला आलेले. दुसरीकडे जर पाहिलं तर राज ठाकरे एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी दादर पूर्व हिंदमाता परिसरात 10 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं, पण तेही न जाता ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या सोबत सुरू असलेल्या एकंदरीत युतीच्या ज्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या त्याच्यानंतर मग शिंदेच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असताना आता थेट भाजपचा एक महत्वाचा नेता ज्याच्याकडे राज्याचं नेतृत्व आहे तो राज ठाकरेंसोबत भेटीगाठी करताना पाहायला मिळतोय. बैठक जी आहे ती सुरू झालेले भाजपचे काही जे आतमधले देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत ते सुद्धा ताज लँड्स एंडमध्ये आधीच दाखल झाल्याची बाब सुद्धा समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे या भेटींचे अर्थ काय, मग आगामी पालिकेचं बिगुल वाजलेलं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. त्यात जर ठाकरे बंधू एकत्र आले तर नक्कीच महायुती समोर एक बलाढ्य नेतृत्व तयार होणार. त्याआधीच या चर्चा सुरू झाल्यात का, मग आपण जर पाहिलं तर लोकसभेची राज ठाकरेंची भूमिका जी थेट माझा पाठिंबा बिनशर्त पाठिंबा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं वक्तव्य करणारे राज ठाकरे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझा बिनशर्त पाठिंबा हा देवेंद्र फडणवीसांना असणार असा नवा वाक्य देणार का या राजकारणात, ह्या सुद्धा नव्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू शकतात. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अर्ध्या तासाहून अधिकचा वेळ उलटून गेलेला आहे, तरीही कोणताही राजकीय नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस असो किंवा राज ठाकरे असो हे बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे आता या बैठकीत नेमक्या काय चर्चा सुरू आहेत, म्हणजे ह्या चर्चा युतीच्या आहेत किंवा दुसऱ्यात, कारण की आपण जर पाहिलं तर मराठी भाषेचा मुद्दा असो किंवा मग मराठी सक्तीचा मुद्दा असो, इतर मुद्दा असो, टोलचा मुद्दा असो, त्यावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटी ज्या आहेत त्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या भेटी ज्या आहेत त्या ज्या बैठी आहेत त्या
सह्याद्री अतिथीगृह असेल, देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान बरोबर आहे. असेल, त्यामुळे मेघदूत गेल्या असेल. काही महिन्यातला, गेल्या 2 वर्षातला राज ठाकरेंचा पॅटर्न पाहिला तर त्यांची भूमिका काहीशी भाजपच्या बाजूने झुकतीच राहिलेली आहे. लोकसभेचा बिनशर्त पाठिंबा किंवा विधानसभेला देखील राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या झालेल्या गाठीभेटी या सगळ्याकडेच आता एका वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे. या भेटीमुळे अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अभिषेक, गेल्या काही दिवसांपासून 2 ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता जी साधारण 80, 85, 90% पोहोचली होती ती आता या भेटीमुळे 50% आल्याचं आपण म्हणू शकतो का? या भेटीनंतर काही नवी राजकीय समीकरणं अस्तित्वात येऊ शकतात का? या संदर्भात बोलायचं तर त्या चर्चा ह्या फक्त कार्यकर्त्यांमध्ये, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. एकूणच जे प्रमुख नेते आहेत, एकूणच उद्धव ठाकरे असतील, त्यांनी जरी विधान केलं असलं तरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडनं जे पहिलं विधान आलं त्यानंतर मनसे प्रमुखांकडनं या संदर्भात आपल्याला विधानं येताना पाहायला मिळालेली नाही आहे. एकूणच 2 दिवसाची अगोदर जी लोकलची दुर्घटना घडली त्यावेळी देखील त्यांनी माध्यमांना सांगताना बोललं होतं की या संदर्भात अद्यापपर्यंत बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळे या ज्या चर्चा आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत होत्या. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं या संदर्भात त्या चर्चा होत्या. सध्याला जर का परिस्थिती पाहायची तर मी हॉटेलच्या बाहेर आहे आणि जर हॉटेलच्या बाहेरची परिस्थिती पाहायची तर हे प्रमुख द्वार आहे जिथनं राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला आतमध्ये जाताना पाहायला मिळाले. अपडेट जाणून घ्यायचे आहेत. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सध्या आपल्या सोबत आहेत. सर, ज्या काही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या होत होत्या, 2 ठाकरे बंधूंची युती होण्याच्या, तसे बॅनर लागले होते आणि आता आज अचानक ही भेट होतीये, या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? परवाच राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश काढले, महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या की ताबडतोब कामाला लागा. त्यामुळे महाराष्ट्रात एक वेगळंच वातावरण तयार झालंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं, मुंबई महानगरपालिका आहे, ठाणे आहे. तर या पार्श्वभूमीवर या 2 नेत्यांची अनपेक्षित, म्हणजे काहीही नियोजित ठरलेलं नसताना भेट होणं तर साहजिकच याच्याकडे राजकीय अर्थानेच पाहिलं जाईल. कोणीही राजकीय नेता हा हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी कधीच भेटत नाही. त्यांच्यामध्ये नेहमी राजकारणाची चर्चा होते आणि महायुतीकडून याआधीच कित्येकदा असे संकेत दिले गेलेत की राज ठाकरे यांनी त्यांच्या सोबत राहावं. म्हणजे मुख्यमंत्र्यांचंही विधान होतं विधानसभा निवडणुकीनंतर की महायुतीसोबत त्यांनी राहावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. राज ठाकरे विशेषतः तरुण याच्यामध्ये लोकप्रिय आहेत, त्यांच्या सभांना गर्दी होते. बाकी इतर भाग वेगळा की त्या मतांमध्ये किती परिवर्तन होतं, पण 2 ठाकरे एकत्र येऊ नयेत अशी मनोमन महायुतीची इच्छा असणार. कारण एकाच एक 2 झाले की जरा राजकारणामध्ये एक वेगळी चर्चा होते, जी चर्चा आज आपण गेले काही दिवस पाहतोय. तर मनोमन इच्छा असणार महायुतीची की राज ठाकरे यांनी एकतर स्वतंत्र राहावं किंवा आमच्यासोबत राहावं. कदाचित त्याबाबत चर्चा असू शकते. आणि आपण विचारलं मीडियाने आता तर ते असंही सांगू शकतात की 2च दिवसांनी, म्हणजे परवाच राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे वाटतं आणि त्यांचा आगाऊ शुभेच्छा द्यायला भेटीगाठी होत असतील असंही कोणी म्हणेल. राजकारणातले नेते राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केले की ते मुंबईमध्ये असणार नाहीत, असंही कारण दिलं जाईल. पण ही भेट राजकीय असणारच, याच्यात काही शंका नाही. प्रश्न बरोबर आहे सर. त्यामुळे आता या भेटीनंतर पुढे काय नवीन समीकरण जन्माला येतं किंवा काय चित्र बदलतं महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, याकडे लक्ष असेल. आपले आभार, आपण सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार अशी वातावरण निर्मिती झाली असताना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. त्यामुळे ही वातावरण निर्मिती वाटाघाटीसाठी होती का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. पाहूया. बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का, असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता, त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं.
त्यामुळे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी म्हणून राज ठाकरेंनी वातावरण निर्मिती केली का, त्याचा फायदा करून घेतला का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. पण साधारण 2014 पासून जर राज ठाकरेंच्या राजकारणाचा आपण विचार केला तर 2014 साली त्यांनी मोदींसाठी सभा घेतलेल्या होत्या, मोदींचं गुणगान केलेलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी मोदी शहांवर कडाडून टीका केली होती. 2024 मध्ये त्यांनी लोकसभेला भाजपला मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत, कारण एबीपी माझाच्याच एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे जवळचे वाटतात की राज ठाकरे जवळचे वाटतात असं विचारलं असता क्षणाचाही विलंब न करता देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला राज ठाकरे जवळचे वाटतात, आपल्यासाठी राज ठाकरे जवळचे आहेत असं सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे या दोन राजकीय पक्षांची, राजकीय नेत्यांची ही जवळीक आता महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय आकार घेते, काय रंग दाखवते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या युतीसाठी जास्त आग्रह दिसत होता. संजय राऊत सातत्यानं या युती संदर्भात वक्तव्य करत होते. सुनील प्रभू हे देखील दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी आग्रही होते, कारण का मुंबई महानगरपालिका जी ठाकरे कुटुंबासाठी कायमच महत्त्वाची राहिलेली आहे, ती या निवडणुकीच्या अनुषंगानं दोन ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जास्त जोर धरताना आपण पाहिली होती. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अभिषेक, 45 मिनिटं, पाऊण तास झालाय ही बैठक सध्या सुरू आहे, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? दोन्ही नेत्यांच्या बंद दाराआड चर्चा सध्याला होताना आपल्याला कळतं आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येही मागच्या 45 मिनिटांपासून चर्चा ही सुरू असल्याचं कळतं आहे. एकूणच राजकीयच भेट आहे. एकूण 2014 साली, एकूणच 2024 साली लोकसभा निवडणुकीचे जे पडघम वाजले होते त्यानंतर देखील आपण पाहिलेलं होतं. त्यावेळी पाहिलेलं होतं की तिन्ही नेत्यांमध्ये आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळालेली होती. हेच ते हॉटेल होतं जिथं राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघही नेते भेटले होते. तिघही नेत्यांनी चर्चा केलेली होती आणि त्यानंतर मनसे आणि महायुती या दोघांमधल्या ज्या युतीच्या संदर्भात चर्चा आहे त्या आपल्याला होताना पाहायला मिळालेल्या होत्या. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते राज ठाकरे हे आपल्याला भेट होताना पाहायला मिळत आहेत. राजकीय भेट असल्याचं कळतं आहे. मात्र या नेमक्या भेटीमध्ये युतीच्या संदर्भात नेमक्या चर्चा होत आहेत का, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं या भेटी दरम्यान काय एकूण चर्चा होत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी एकत्र यावं अशा प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला आवाज जो आहे कार्यकर्त्यांकडनं हे बोललं जात असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. कुठेतरी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशा प्रकारची मागणी देखील आपल्याला कार्यकर्त्यांमार्फत होताना पाहायला मिळत होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडनं एक विधान येतं 2 ते 3 दिवसांपूर्वी की जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे तेच होणार आणि त्यानंतर ही भेट आपल्याला होताना पाहायला मिळते. आणि त्यामुळेच कुठेतरी मनसे आणि महायुती किंवा मग भाजप ह्या दोघांचीही चर्चा युती संदर्भात सुरू आहे का हे देखील प्रश्न इथं निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकूण या संदर्भात, या भेटी संदर्भात काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच ही सदिच्छा भेट तर नाही आहे, कारण एकूणच सदिच्छा भेट असती तर राज ठाकरे किंवा मग देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या बंगल्यावर जाऊन देखील भेटू शकले असते. मात्र ह्या भेटीमध्ये जर पाहायचं तर कुठेतरी बंद दाराआड चर्चा या होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे या राजकीय चर्चा ज्या होत आहेत त्या नेमक्या कशा प्रकारे हे दोन्ही नेते माध्यमांसमोर सांगतायत हे बघणं महत्त्वाचं असेल. बरोबर आहे अभिषेक, सध्या ज्या काही चर्चा आहेत त्या सगळ्या शक्यता आहेत, जर तरच्या चर्चा आहेत. म्हणजे जरी ठाकरे बंधूंच्या युतीची सुद्धा शक्यता आहे आणि दुसरीकडे मनसे महायुतीसोबत जाण्याची देखील एक शक्यता सध्या वर्तवली जाते. पण आपण विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं जर विचार केला तर लोकसभेला भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा विधानसभेला मनसेसाठी फार फळाला आला नाही. अगदी अमित ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये सदा सरवणकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे राहिले होते आणि एकही सीट मनसेची निवडून आली नाही. तर महायुतीसोबत महानगरपालिका निवडणुकांमध्ये जाण्याचा मनसे कितपत विचार करू शकते या सगळ्या सिनारिओचा आपण विचार केला तर?
एकूणच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पाहायचं तर मनसेची ही ताकद तेवढी नाही हे राज ठाकरे देखील आपल्याला मान्य करताना पाहायला मिळत होते. एकूण जेव्हा 48 जागांच्या तडजोडी संदर्भात चर्चा सुरू होती तेव्हा 1 किंवा 2 जागां संदर्भात मनसेला देण्यात यावीत अशा प्रकारच्या चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळत होत्या आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्याकडनं देखील कुठेतरी माघार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. एकूणच विधानसभेच्या वेळी देखील आपण पाहिलं की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. मनसे कडनं देखील काही जागांसंदर्भात मागणी करण्यात आलेली होती. शिवसेनेकडनं देखील ती मागणी मान्य करण्यात आलेली होती. साधारणपणे 10 ते 15 जागांसंदर्भात कुठेतरी चर्चा ही शेवटच्या दिवसापर्यंत, ज्या दिवशी फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे तेव्हापर्यंत ही चर्चा सुरू असल्याचं कळत होतं. मात्र कुठेतरी दादरच्या या सगळ्या जो मतदारसंघ आहे त्यानंतर ह्या चर्चा कुठेतरी फिसकटल्या आणि एकूणच राज ठाकरे यांनी सगळ्या जागा लढायचं ठरवलेलं होतं. यात प्रामुख्यानं जर का पाहायचं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आपल्याला प्रभाग किंवा मग वॉर्डच्या दृष्टीनं होताना पाहायला मिळतात, जिथं मनसेची ताकद ही बऱ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. विधानसभेमध्ये जरी का पाहायचं तर चांगले मतं जी आहेत ती राज ठाकरे यांच्याकडनं देखील यंदा घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. लोकसभेच्या दृष्टीनं ही मनसेची ताकद तेवढी नाही आहे हे त्यामुळे आपल्याला नुकत्याच झालेल्या प्रकर्षानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा अनुभव पाहता मनसे काय निर्णय घेते पाहणं महत्वाचं आहे. अभिषेक सोबत रहा. राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर सध्या आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट होतीये. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आणि 2 ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत असताना ही भेट होणं तुमच्या दृष्टीनं तुम्ही कसं पाहता या भेटीकडे? महाराष्ट्रातले नेते परस्परांना भेटत असतात, पण अर्थात सध्याचं जे काय वेळापत्रक आहे निवडणुकांचं ते लक्षात घेता नेहमी होणाऱ्या या भेटींना काही राजकीय अर्थ असू शकतो, तो टाळता येणार नाही आपल्याला विश्लेषण करता. मुळात 2 ठाकरे बंधू एकत्र येतील याची चर्चा जरी असली तरी त्या शक्यतेमध्ये अत्यंत धुसरता आहे. मग राज ठाकरे प्रमुख का उद्धव ठाकरे प्रमुख? मृणालिनी ताई थोडंसं तुम्हाला थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सध्या आपल्यासोबत आहेत. किशोरी ताई, दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता, अजूनही आहे युतीसाठी, पण सध्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होतीये. आपली प्रतिक्रिया? मुळामध्ये मला वाटतं आपण खूप अर्ली स्टेजला विचारतो आहे. भेट कुठल्याही कारणास्तव असू शकते आणि 90-95% कार्यकर्त्यांना दोन्हीकडच्या वाटतंय की आपल्या बरोबर म्हणजे मनसेला वाटतंय शिवसेना असावी, शिवसेनेला वाटतंय राजकारण असावे. त्यामुळे येणारा काळ किंवा आजचा दिवस हे फार घाईनी निर्णय दिल्यासारखा होईल. भेटी होत आहेत, होऊ दे, कुठल्या कारणासाठी आहे. आणि सगळ्यांनी सांगितलंय की आपली विश्वासता दोन्हीकडनं राहिली पाहिजे. अजूनही वरिष्ठ नेते ज्या दिवशी पहिला बॉल राजसाहेबांनी टाकला की आमची भांडणं महाराष्ट्राच्या याच्यासाठी असतील ती क्षुल्लक आहे. 100% त्यांची काय बीजेपी बरोबर भांडणं नाहीत, त्यांची काही एसएनसी ग्रुप बरोबर भांडण नाही. आणि ते म्हणाले ती क्षुल्लक आहेत माझी आणि उद्धवची, असं दोघांनी एकमेकांचा. मग त्यांनी उद्धवजींनी पण सांगितलं की हो आम्ही सगळी भांडणं मिटवायला तयार आहोत. आदित्य साहेबांनी तर तेच सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या मुळावर येणारे, आता मुळावर येणारे म्हणजे काय असतं तर आपल्याला जी सावत्र महाराष्ट्राला जी वागणूक मिळते किंवा महाराष्ट्रामध्ये जे घडतंय त्या गोष्टींनी ते बोलत असतील. आणि कार्यकर्ते आज 95% मनोमिलन झालेलं आहे. त्याच्यानंतर पण काय घडलं तर बघू. आत्ता काय निर्णय म्हणणं किंवा बोलणं मला वाटतं आत्ताच्या घडीला उचित नाही. बरोबर आहे. मराठी माणसाचा मुद्दा आहे, मुंबई महानगरपालिकेचा मुद्दा आहे. किशोरीताई, या 2 भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये जोरकसपणे सुरू आहेत, पण एकूण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची या आधीची परस्पर विरोधातली वक्तव्य पाहता आणि सध्याची ही परिस्थिती पाहता, जर राज ठाकरे तुमच्यासोबत आले नाहीत तर प्लॅन बी काही तयार आहे? सगळ्या शक्यता असतात. आणि मुळामध्ये ज्या पद्धतीने आजच्या पेपरमध्ये आणि तुमच्याच न्यूज मधनं आम्ही ऐकतोय संघ सक्रिय झालाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संपवायला, हे आत्ताची न्यूज आहे.
या न्यूजपेपरमधनं आणि टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता आय डोंट, म्हणजे मला माहिती नाही हो. की नक्की काय चाललंय, पण आमचा पक्ष ज्या पद्धतीने आमिष दाखवून घेतली गेलेली आहेत, तरी सुद्धा तो संपलेला नाही. त्याच्या निश्चित त्यामुळे मागोमाग आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पुढे नेमकं काय चित्र पाहायला मिळतं याकडे वाट लक्ष बघावी असेल. लागेल. किशोरीताई, आभार, आपले सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. शिरसाटांची प्रतिक्रिया आहे ती पाहूया. थोडी नाराजी होऊ शकते राजकारणामध्ये. तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही, निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे, कुणाची कुणाबरोबर युती होते, हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळणं किंवा असे यू टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे. जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला लक्षात येईल. राजकारणात काही होऊ शकते, राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल. म्हणून एक पक्ष जो तो वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात. आणि मला वाटतं राजसाहेबाला पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती, आजही आमची ऑफर आहे. आणि राजसाहेबाकडे असलेला मास, त्यांच्याकडे त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढवू शकतात. त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील. पण काही झालं तरी उद्धवराज आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत. म्हस्केजी, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होतीये, पाऊण तास होऊन गेला या भेटीला. या भेटीकडे पाहताना काय भूमिका आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची? बघा, राजसाहेब ठाकरे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पुन्हा संपर्क साधायचा प्रयत्न करूया. तर ताज लँड्स एंडमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक होतीये. साधारण आता तासभर होत आलेला आहे. या दोघांमध्ये चर्चा होते आणि अर्थातच पार्श्वभूमी आहे महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांची. त्या पार्श्वभूमीवरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत होत्या. लक्ष होतं मुंबई महानगरपालिकेचं, कारण का मुंबई महानगरपालिका ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाची, कारण का गेली 25 वर्ष ठाकरेंची त्या महापालिकेवरती सत्ता आहे. आशियातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे मुंबई महापालिका आणि मुंबई महापालिकेच्या अनुषंगानंच महायुती सुद्धा मुंबई महापालिकेमध्ये एकत्र लढण्यावरती ठाम होती, तशी चर्चा झाली होती. बाकी सगळीकडे कदाचित स्वबळ किंवा मैत्रीपूर्ण लढतीचा विचार महायुतीत देखील होता, पण अर्थात लक्ष आहे ते मुंबई महानगरपालिकेचं. पुन्हा एकदा जाऊयात, खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत. म्हस्केजी, ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची युती होण्याची चर्चा होत असताना ही भेट शिवसेनेची, तुमच्या शिवसेनेची काय भूमिका आहे? बघा, शेवटी हा जो पक्ष आहे, हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांचा नवनिर्माण सेना. त्यांनी कुणासोबत युती करायची, कुणासोबत निवडणुका लढायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. या संदर्भात आम्ही प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. परंतु ही दोन्ही ठाकरे एकत्र येणार जी चर्चा सुरू आहे आणि राजसाहेबांना ज्यांनी अटी टाकलेल्या आहेत, याला भेटू नका, याच्यासोबत चहा घेऊ नका, याच्यासोबत पोहे खाऊ नका, मला तरी वाटतं की सद्यस्थितीला संपूर्ण महाराष्ट्र आजची जी भेट आहे यावरती जो सकाळचा भोंगा वाजतो त्यांची प्रतिक्रियेची वाट पाहतोय. की आता एकीकडे ते युतीच्या चर्चा करतायत आणि राजसाहेब देवेंद्रजींना भेटतायत, यावर त्यांची प्रतिक्रिया पहिली घेणं गरजेचं आहे. किंवा त्यांची परवानगी राजसाहेबांनी घेतली का देवेंद्रजींना भेटण्याकरता, कारण त्यांनी तशा पद्धतीच्या अटी टाकलेल्या आहेत आणि तशा पद्धतीने युती होणार म्हणून चर्चा सुद्धा ते करतायत. त्यामुळे त्यांची परवानगी घेतली की नाही हे त्यांना विचारणं किंवा त्यांची प्रतिक्रिया घेणं या ठिकाणी उचित आहे. की ज्यांना आता राजसाहेबांची आठवण आलेली आहे. राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून त्यावेळी शिवसेना उभी केली, पण भरलेल्या ताटावरनं ज्या पद्धतीने उठवतात त्या पद्धतीने राजसाहेबांना त्यावेळी बाजूला केलं गेलं आणि आज त्यांना राजसाहेबांची जी गरज लागलेली आहे किंवा राजसाहेबांच्या बद्दल जे मत व्यक्त करतायत, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेणं आता उचित ठरणार आहे. ठीक आहे.
नरेश मस्केजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. आणि मंत्री उदय सामंत सध्या आपल्यासोबत आहेत. उदय सामंतजी, अत्यंत महत्त्वाची घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणातली. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची गेल्या तासाभरापासून चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. आपल्याला आठवत असेल की युबीटीनं ज्यावेळी मनसे आमच्या सोबत येणार आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू केली, मनसेनं कुठचंही उत्तर न देता देखील, त्यावेळी मनसे अध्यक्ष राजसाहेबांना काही अटी त्यांनी घातल्या होत्या की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, त्यांनी देवेंद्रजींना भेटायचं नाही, त्यांनी अमित शहा साहेबांबरोबर चर्चा करायची नाही, दिल्ली बरोबर चर्चा करायची नाही. मला असं वाटतं की मी त्यावेळी सांगितलं होतं की राजसाहेब एक स्वाभिमानी नेतृत्व आहे, मनसेचा एक स्वतंत्र विचार आहे आणि या सगळ्या अटी शर्तींना झुगारून आज राजसाहेब ज्यावेळी देवेंद्रजींना भेटतात त्यावेळी त्यांनी एक सिद्ध करून दाखवलेलं आहे की बाबा मी कोणासमोर झुकत नाही आणि माझा जो काही स्वतंत्र विचार आहे तुम्ही कोणाशी भेटू शकतो, कोणाशी बोलू शकतो. आज तसं ते देवेंद्रजींशी बोलतायत. आणि भाजपाचे प्रवक्ता जे आहेत केशव उपाध्ये यांनी आताच जाहीर केले ही विकासात्मक भेट आहे. त्याच्यामुळे भाजपाच्या प्रवक्त्यानं हे जाहीर केल्यामुळं आपल्याला विश्वास ठेवायला हरकत नाही की ही विकासासाठी असलेली भेट आहे. विकासासाठी भेट आहे असं म्हणताना तो राजकीय विकास अपेक्षित आहे का तिथे? आता तो राजकीय विकास आहे की महायुतीमध्ये सकारात्मक चर्चा आहे किंवा राजकीय चर्चा आहे हे दोनच नेते सांगू शकतात. आपल्याला आठवत असेल की राजसाहेबांच्या निमंत्रणानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील शिवतीर्थावर भोजनासाठी गेलेले होते. त्यावेळी देखील फार मोठ्या चर्चा निर्माण झाल्या होत्या. युबीटीनं देखील अचानक काही चर्चा सुरू केल्या होत्या आणि म्हणून महायुतीचे सगळे अधिकार शिवसेनेनं एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. तसे भाजपानं महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना दिलेत. त्याच्यामुळे हे नेते मंडळी जे काही बसून निर्णय घेतील आणि राजसाहेब जर महायुतीच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा करायला जर बसले असतील आणि बैठक करत असतील तर ते आनंदाची गोष्ट आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये फारशी स्वागतार्ह भूमिका शिवसेनेनं मनसेसाठी घेतली नव्हती. अमित ठाकरेंच्या मतदारसंघात जे झालं ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर राज ठाकरेंनी महायुतीसोबत येण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना खुल्या मनानं स्वागत करणार का? मी सुरुवातीलाच सांगितलं की महायुतीचे किंवा कुठच्या पक्षाच्या बरोबर जायचं, कुठच्या नेत्यांबरोबर चर्चा करायची हे सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. पण एक मात्र नक्की आहे की विधानसभेला जी काही कटुता थोडीफार निर्माण झालेली होती ती राजकीय होती, वैयक्तिक काय कोणाचा वैरी नसतो किंवा शत्रू नसतो. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की महायुतीमध्ये मनसेनं जर यायचा निर्णय घेतला तर ती कुठं आडकाठी होईल. शेवटी सीट शेअरिंग जी आहे ते नेते मंडळी ठरवत असतात आणि आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेब नक्की घेतात हे विधानसभेचं त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. ठीक आहे. उदय सामंतजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. आणि यानंतर थेट पाहूयात अंबादास दानवेंची प्रतिक्रिया आली आहे. तर अगदी कालच प्रकाश महाजन आणि अंबादास दानवे यांची भेट झालेली होती. प्रकाश महाजन यांनी जो शड्डू ठोकला होता त्याला अंबादास दानवे यांनी पाठिंबा दिलेला होता. आणि आता अंबादास दानवेंची राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर नेमकी काय प्रतिक्रिया येते पाहूया. यांची भेट झालेली आहे. मध्यंतरी तुमची आणि राज ठाकरेंच्या पक्षांची युती होणार असं सगळं सुरू होतं आणि आता फडणवीस, मला असं वाटतं भेट होणं म्हणजे काही भेटीगाठी या सगळ्यांच्या होत असतात. आपण फार मत व्यक्त करणं हे घाईचं होईल. शिवसैनिकाच्या भावना तर आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे. पण या भेटीविषयी व्यक्तिगत भेट कोणाची होत असेल तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं. बरं, त्र्यंबकेश्वरमध्ये एका नेत्याने जमीन घेतली होती. आता संजय सावकारे यांनी सुद्धा हॉटेलसाठी मोठी जमीन घेतली होती अशी चर्चा सुरू आहे. अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. आरोप नाही, सत्यता आहे सगळी. रेकॉर्डवर आहे सगळ्या गोष्टी. त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलची जमीन वगैरे ह्या सगळ्या रेकॉर्डवरच्या गोष्टी. ह्या काही घेतली होती एका नेत्याने सांगा ना, संजय शिरसाटांनी. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं आपल्याला दिसतंय. दरम्यान राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली आहे, तीही पाहूया.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज साहेबांची आज जी भेट झाली, निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे. परंतु राज साहेब दरवेळेला जेव्हा भेटतात, काही त्यांच्या सूचना असतात, काही काम असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत. म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होतील किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आत्ताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे. त्यांच्या या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतील. तर ठाकरे बंधू एकत्र येणार अशी वातावरण निर्मिती झाली असतानाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. त्यामुळे ही वातावरण निर्मिती वाटाघाटीसाठी होती का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का, असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता, त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं. त्यामुळे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी ठाकरे बंधूंच्या युतीची वातावरण निर्मिती केली गेली का, राज ठाकरेंनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. तर मुंबईमध्ये ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गेल्या तासाभरापासून जास्त वेळ चर्चा सुरू आहे. या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे कारण मुंबई महानगरपालिका आणि त्यासोबतच महाराष्ट्रातल्या इतर नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचं आता बिगुल वाजलेलं आहे. वारे वाहू लागलेत, प्रभाग रचनांची चर्चा सुरू झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्त्वाचं लक्ष प्रत्येक पक्षाचं ते म्हणजे मुंबई महानगरपालिका. कारण आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं आणि या मुंबई महापालिकेवरती आपली सत्ता असावी अशी प्रचंड इच्छा भाजपची आहे. त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा आहे. गेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये म्हणजे 2017 साली अगदी थोडक्या फरकानं भाजपला सत्तेनं हुलकावणी दिलेली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडे सत्ता गेलेली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांचे काही नगरसेवक देखील ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेलेले होते. त्यामुळे ही सगळी सत्ता समीकरणं जुळवून आणत असताना या भेटीगाठी, या वाटाघाटी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तासाभरापासून सध्या चर्चा सुरू आहे ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये. या बैठकीचं, या चर्चांचं फलित नेमकं काय हे काही वेळात स्पष्ट होईल. आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. त्यामुळे येणारा काळ किंवा आजचा दिवस हे फार घाईने निर्णय दिल्यासारखा होईल. भेटी होत आहेत, होऊ दे, कुठल्या कारणासाठी आहे. आणि सगळ्यांनी सांगितलंय की आपली विश्वासता दोन्हीकडनं राहिली पाहिजे. अजूनही वरिष्ठ नेते ज्या दिवशी पहिला बॉल राजसाहेबांनी टाकला की आमची भांडणं महाराष्ट्राच्या याच्यासाठी असतील ती क्षुल्लक आहे. 100% त्यांची काय बीजेपी बरोबर भांडणं नाहीत, त्यांची काही एसएनसी ग्रुप बरोबर भांडण नाही. आणि ते म्हणाले ती क्षुल्लक आहेत माझी आणि उद्धवची, असं दोघांनी एकमेकांचा. मग त्यांनी उद्धवजींनी पण सांगितलं की हो आम्ही सगळी भांडणं मिटवायला तयार आहोत. आदित्य साहेबांनी तर तेच सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या मुळावर येणारे, आता मुळावर येणारे म्हणजे काय असतं तर आपल्याला जी सावत्र महाराष्ट्राला जी वागणूक मिळते किंवा महाराष्ट्रामध्ये जे घडतंय त्या गोष्टींनी ते बोलत असतील. आणि कार्यकर्ते आज 95% मनोमिलन झालेलं आहे. त्याच्यानंतर पण काय घडलं तर बघू. आत्ता काय निर्णय म्हणणं किंवा बोलणं मला वाटतं आत्ताच्या घडीला उचित नाही. आणि अभिषेक मुठाळकडे जाऊयात. हॉटेल ताज लँड्स एंड बाहेरून तो सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, तास होऊन गेलेला आहे, ही बैठक सुरू होऊन, ही चर्चा सुरू होऊन, काय अपडेट्स आहेत सध्याचे?
नक्कीच साधारणपणे 1 तास झालेला आहे. दोघांचीही बैठक आपल्याला सुरू असल्याचं कळतं आहे. एकूण प्रामुख्यानं नेमकी ही भेट राजकीय आहे, मात्र या राजकीय भेटीमध्ये चर्चा काय होत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहेच. एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं जर का पाहायचं तर प्रभाग रचनेला देखील आपल्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याला साधारणपणे 2 ते 2.5 महिना लागणार आहे आणि त्या 2.5 महिन्यानंतर आरक्षण आणि त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होईपर्यंत ऑक्टोबर उजाडेल आणि ऑक्टोबरपर्यंत आपल्याला निवडणुका ज्या आहेत त्या लागताना पाहायला मिळतील. 2 टप्प्यामध्ये निवडणुका असतील आणि त्याच अनुषंगानं त्याची पूर्वतयारी म्हणून सगळ्या राजकीय पक्षांकडनं देखील चर्चा किंवा मग तयारी जी आहे ती आपल्याला सगळ्या पक्षांकडनं होताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळेच कुठंतरी या संदर्भात देखील राज ठाकरे असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील यांच्या भेटी या पडद्यामागे होत आहेत का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं देखील चर्चा होत आहेत का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. सध्याला जर पाहायचं तर हेच ते हॉटेल आहे जिथे सध्याला या दोघांचीही भेट आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. एकूणच राज ठाकरे असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील या दोघांसोबतही भाजपचे काही नेते देखील असल्याचं कळतं आहे. आणि प्रामुख्यानं ह्या भेटीनंतर दोन्ही नेते काय एकूण या भेटी संदर्भात भाष्य करतायत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. प्रामुख्यानं या भेटीमध्ये जी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यासंदर्भात ज्या चर्चा सुरू होत्या त्याला कुठंतरी ब्रेक लागतोय का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे ज्या काही शक्यता 2 ठाकरे बंधूंच्या युतीच्या या साधारण 80-90% सकारात्मक आहेत असं चित्र निर्माण होत असताना आता अचानक राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होतीये आणि त्यामुळे आता दोन्हीही शक्यता 50-50% आलेल्या आहेत. या भेटीचं फलित नेमकं काय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अभिषेक, पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सकाळपासून भेटीचं हे सत्र कसं सुरू झालं? राज ठाकरे हे साधारणपणे 9:45च्या सुमारास आपल्याला ताजलँड एंड्समध्ये येताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर रागोलाग साधारणपणे 10:30च्या सुमारास आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ताजलँड एंडमध्ये आलेत. एकूणच दोघा नेत्यांमध्येही ही राजकीय भेट असल्याचं सूत्रांकडनं कळलेलं होतं आणि यामध्ये प्रामुख्यानं जर का पाहायचं तर ह्या भेटी या बंद दाराआड आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. एकूण जर पाहायचं तर मी ह्या हॉटेलची रचना देखील दाखवून देतो. हेच ते समोरचं गेट आहे, तिथनं हे नेते आपल्याला बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं होतं. आता समोर बघायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आपल्याला गाडी बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री हे सह्याद्रीवर आपल्याला जाताना पाहायला मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या भेटी ज्या आहेत त्या आपल्याला एकूण बैठका ज्या आहेत त्या आपल्याला सह्याद्रीवर होताना पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर आता राज ठाकरे देखील थोड्याच वेळात आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळतील. प्रामुख्यानं ह्या दोन्ही नेत्यांची भेट ही साधारणपणे 1 तास आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे आणि या 1 तासाच्या चर्चेमध्ये नेमक्या काय सगळ्या घडामोडी घडल्या आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. राजकीय भेट आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सध्याची ही बातमी म्हणावं लागणार आहे, जिथे हे दोन्ही नेते एकत्र येत या दोघांनी ही चर्चा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत की नेमकं चाचपणी आहे हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची तासाभराची बैठक आता संपलेली आहे. देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेने रवाना झालेत तर थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा देखील बाहेर येईल. आणि अपडेट जाणून घेऊयात. अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अजय, ज्या गाड्यांचा ताफा आता बाहेर पडला तो नेमका कोणाचा होता, काय अपडेट्स आहेत? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो नुकताच या वांद्र्याच्या पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता जे ते निघालेले आहेत. मागच्या तासाभरापासून सुरू असलेली ही गुप्त बैठक आटपून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा त्यांच्या शेड्यूल प्रमाणे बैठकीला निघालेले आपल्याला पाहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे की 9:40 मनसेचे प्रमुख राज ठाकरे जे ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि 10:35 देवेंद्र फडणवीस जे ते ताजलँड एंडमध्ये दाखल झाले होते आणि त्याच्यानंतर आता ह्या नेत्यांच्या ज्या आहेत त्या भेटीगाठी झालेल्या आहेत. तब्बल
तासभरी संपूर्ण बैठकीचं सत्र सुरू राहिलं आणि त्याच्यानंतर या बैठकीत नेमकं काय ठरलं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण राज्याचं जे नेतृत्व करतात ते देवेंद्र फडणवीस, ज्यांच्या खरं तर मागच्या काही दिवसांपासून ज्यांच्या राजकारणातल्या चर्चा सुरू आहेत, ते राज ठाकरे यांच्यातली बैठक तासभरापासून सुरू असल्यामुळे वेगळ्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगणार आहेत. खरं तर ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा सुरू असताना आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे, बैठक झालेली, तासभरी बैठक झालेली, पण कोणतीही प्रतिक्रिया न देता देवेंद्र फडणवीस इथून निघालेले. त्यामुळे ह्याचे नेमकं तर्क काय लावायचे, याच्या चर्चा नेमक्या काय बघायच्या हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर कोणत्याही माध्यम प्रतिनिधीला माहिती न देता देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो ताज लँडसेंडच्या इथून जो आहे तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. काही वेळातच जे ते मनसेचे प्रमुख राज ठाकरे जे ते सुद्धा बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतील. पण यात विशेष बाब म्हणजे की मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांच्याकडून भाजपचे मुख्य नेते, राज्याचं नेतृत्व करणारं महायुतीचं महत्त्वाचं नेतृत्व ते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंना टाळी न देता महायुती सोबत जाणार का हा नवा प्रश्न आहे. आणि जसं मी आधीही म्हटलं की जसं राज ठाकरेंनी लोकसभेला म्हटलं होतं की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देतोय, स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, जे परिपत्रक आहे ते निवडणूक आयोगाकडून निघालेलं आहे. त्याच्यानंतर आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंचा नेमका पाठिंबा कोणाला असणार, राज ठाकरे महायुती सोबत जाणार का हा सुद्धा नवा प्रश्न आहे. खरं तर अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. काही वेळा तर राज ठाकरे यांचा सुद्धा ताफा जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणाहून निघताना पाहायला मिळेल. पण सगळ्यात विशेष बाब म्हणजे की कोणत्याही माध्यम प्रतिनिधींना याबाबतची कल्पना देण्यात आली नव्हती. दोन्ही नेत्यांच्या स्केड्यूलमध्ये याचं कोणतंही नियोजन नव्हतं. त्यामुळे या नियोजन नसलेल्या बैठकी होत्या म्हणून त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, त्याचा तर्क काय लावायचा हा सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. यात पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांच्या बैठका चालूच असतात. शिंदेच्या सेनेसोबत सुद्धा त्यांच्या बैठका सुरू होत्या, उदय सामंत यांच्यासोबत बैठका सुरू होत्या. आणि त्याच्यानंतर आता हा नेता थेट भाजपचं मुख्य नेतृत्व महाराष्ट्रातलं किंवा मग राज्यात ज्यांच्याकडे सत्ता एकंदरीत सत्तेचा बिगुल त्यांच्याकडे आहे त्यांच्यासोबत जे ते राज ठाकरे यांची भेट झालेली. त्यामुळे त्या बैठकीत नेमकं काय झालं, नेमक्या कोणत्या चर्चा झाल्या हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी सकाळपासून याच हॉटेल बाहेरून संपूर्ण आढावा घेतोय. खरं तर ज्या वेळेस राज ठाकरे हे शिवतीर्थाहून निघाले होते कुठेतरी असं होतं की त्यांचा हिंदमाताला एक 10 वाजताचा नियोजित कार्यक्रम होता. एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे जे ते या ठिकाणी पोहोचणार होते, पण ते थेट हिंदमाताला न जाता मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील ताज लँडसेंड या परिसरात येऊन थांबले. 9:40ला त्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी आला होता आणि त्याच्यानंतर जो आहे तो एकंदरीत 10:35 देवेंद्र फडणवीस जे ते या ठिकाणी पोहोचले. काही वेळात राज ठाकरे यांची सुद्धा मुवमेंट होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. जिथले सुरक्षा रक्षक आहेत त्यांना सुद्धा जे ते एकंदरीत सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो त्यांच्या सर्व्हेलन्सवर दिलेला आहे. त्यामुळे काही वेळात राज ठाकरे निघतील. पण विशेष बाब म्हणजे की ज्या चर्चा सुरू होत्या महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 1.5 ते 2 महिने महायुती एकंदरीत राज ठाकरे बंधू उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का, बॅनरबाजी, अनेक मराठी माणसांनी बॅनर लावले होते, अनेक मनसे प्रेमिक शिवसैनिकांनी बॅनर लावले होते. दोन्ही नेतृत्व एकत्र आलं पाहिजे. शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली होती. काका पुतण्याची वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली होती. आणि त्याच्यानंतर हे काका थेट आज येऊन ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक करताना पाहायला मिळाले. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय झालं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही वेळात तिथून सगळ्या ताफा जो आहे तो बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतील. अनेक माध्यम प्रतिनिधी जे ते या ठिकाणी होते, पण कोणालाही याची पूर्वकल्पना जी आहे ती देण्यात आली नव्हती. कोणतंही स्केड्यूल अशी ही बैठक नियोजित बैठक नव्हती. त्यामुळं या अनियोजित बैठकीचं महत्त्व काय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच्यात नेमक्या चर्चा काय झाल्या ह्या सुद्धा पाहणं तितक्याच महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण पंचतारांकित हॉटेलमध्ये जे ते मागच्या तासभरापासून बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दाखल झाले होते. त्यांच्यासोबत असलेले इतर नेतेही जे ते काही नेते आतमध्ये होते अशी सुद्धा प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते. त्यामुळे नेमकं या बैठकीत कोण कोण होतं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे की या बैठकीत नेमक्या चर्चा काय झाल्या. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता राज ठाकरे यांची पुढची भूमिका काय, कारण की
मागच्या काही दिवसांपासून राज उद्धव एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना महायुतीच्या नेत्यांना राज ठाकरे थेट अशा प्रमाणात भेटतात तेही सकाळची नियोजित बैठक आणि तेही कुठल्याही शेड्यूलमध्ये नसताना, त्यामुळे या बैठकींचे तर्क एकदम वेगवेगळे लागणार आहेत, राजकीय भुवया उंचवल्या जाणार आहेत, अनेक चर्चा होतील. पण यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता राज ठाकरे मतदारांना काय सांगणार. मागच्या दिवसांपासून जो मराठी माणूस भावनिक झाला होता, जो मराठी माणूस बॅनरबाजी करत होता, खिशातले पैसे टाकून कडवट मराठीपणाचं शिवबंधन बांधणारा मराठी माणूस असो, शिवसैनिक असो, मनसैनिक असो, या सगळ्यांना राज ठाकरे उत्तर काय देणार हा पहिला प्रश्न असणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की मागच्या ज्या दिवसांपासून राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्याच्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी टीकास्त्र वापरलं होतं, त्या नेत्यांना मग देवेंद्र फडणवीसांचं उत्तर काय असणार आहे, ह्या बैठकीच्या चर्चा काय असणार आहे. आणि जर मनसे महायुती सोबत गेला तर मुंबई महापालिकेचं गणित आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नुकतीच प्रभाग रचना समोर आलेली आहे. मग त्या प्रभाग रचनेत वाटाघाटी कशी होणार, कारण की आपण जर पाहिलं तर विधानसभेला नेहमी शिंदे नाराज होते अशा चर्चा होत्या आणि त्याच्यानंतर आता राज ठाकरेंना चौथा पक्ष महायुतीत घेतल्यानंतर या 227 जागांसाठीचं म्हणजे तात्पुरत्याच्या ज्या 227 जागा त्यांचं वाटाघाटी कसं करायचं, त्याची प्रभाग रचना, त्याचे वॉर्ड वाईज तिकीट वाटप कसे, या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या फुलतील. दुसरीकडे जर राज उद्धव एकत्र आला असतं तर महायुती समोर एक मोठं नेतृत्व तयार झालं असतं, कारण की ठाकरेंसाठी उभी राहणारी अनेक लोक अशी रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या पाडवा मेळावा असो, दसरा मेळाव्याला गर्दी होताना पाहायला मिळते. पण या मतांचं रूपांतर मागच्या काही वर्षांपासून लोकांचं रूपांतर मतात होत नव्हतं आणि त्यामुळे हे मतात रूपांतर करण्यासाठी महायुतीसोबत ही नेते मंडळी येणार आहेत का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जर ही नेते मंडळी महायुतीसोबत येत असतील तर मग पुन्हा एकदा उद्धव ठाकरे एकला चलोचा नारा देतील का, हा सगळा एकंदरीत भाग आणि मुद्दा आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चा ज्या आहेत ते विस्कटत असतानाच आता नेमकं मराठी माणसाला, शिवसैनिकांना, मनसैनिकांना नेमकं उत्तर काय भेटणार, कारण की बॅनरबाजी जी आहे ती प्रत्येक कार्यकर्त्याने, छोट्या छोट्या कार्यकर्त्याने जी आहे ती केलेली पाहायला मिळत होती. फार मुंबईच्या कानाकोपऱ्यात बॅनरबाजी झाली, डोंबिवलीत मनसैनिक, शिवसैनिक येऊन रस्त्यावर एका पुलासाठी आंदोलन करताना पाहायला मिळाला. प्रकाश महाजनांवर नितेश राणे, नारायण राणेच्या टीकेचा सूर उचलल्यानंतर अंबादास दानवे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्वाचे नेते, विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे, हे जाऊन प्रकाश महाजनांची भेट घेतात. एवढं सगळं सुरू असताना एक महत्वाचा नेता थेट दुसऱ्या महत्वाच्या नेत्याला, तेही त्यांच्या विरोधात काम करण्याचा प्रस्ताव असताना येऊन भेटतो. त्यामुळे अनेक भवया राजकीय वर्तुळात ज्या त्या उंचवल्या गेलेल्या आहेत, याचं नेमका अर्थ काय निघणार आणि मग आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील आणि त्यात महत्वाची म्हणजे की सगळ्यात महत्वाची मानलेली मुंबई महापालिकेची निवडणूक. आणि ह्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला नेमकं कोण कोणासोबत, कोणाच्या बाजूला बसणार आणि कोणाचा नगरसेवक आणि कोणाचा झेंडा या पालिकेवर फडकला जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं पडणार आहे. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा आणि विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे असं मानू शकतो, कारण की नेत्यांच्या भेटीगाठी, बंद दाराआड भेटीगाठी, न सांगता भेटीगाठी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे निवडणुकीचं चित्र जे ते तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर दिवाळी नंतर निवडणुका असतील पण त्याचं बिगुल ह्या भर पावसातच वाजलेलं पाहायला मिळतं आणि त्याची पहिली ठिणगी जी आहे ती आज मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील पंचतारांकित म्हणजे ताजलँड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने झालेले. त्यामुळे ज्या राज ठाकरेंची आणि ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा सुरू होती तेच ठाकरे बंधू, तेच राज ठाकरे आज देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या आधीच त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये येऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 40 मिनिटं राज ठाकरे यांनी फडणवीसांची वाट पाहिली. 10:35 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज ठाकरेंच्या भेटीसाठी या पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झाले. तब्बल तासभरी बैठक जी आहे ती सुरू राहिली आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. आता राज ठाकरे कधी बाहेर पडणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आणि नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पण महत्वाचं असणार आहे. बरोबर आहे अजय, त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित होतो की या भेटीनंतर, या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतं नवं राजकीय समीकरण जन्माला येतं. 2